आणि तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये दुःख देतोय, कष्ट देतोय. आपण समजून चालायचं, ज्या ज्या क्षणी आमच्या जीवनामध्ये दुःख येईल त्या त्या क्षणी तो परमात्मा आम्हाला जिंकवू पाहत आहे. त्याला वाटतंय बाबा माझ्या भक्तानं जिंकलं पाहिजे. कारण महाराज जे काही दुःख असते, संकट असते, परमात्मा आपल्याला मजबूत होण्यासाठी देत असतात, बरोबर की नाही. आणि परमात्म्यानं दिलेल्या संकटातून आपण पुढं गेलं पाहिजे. नाहीतर आजकाल आपण पाहतो महाराज, काही संकट आलं की लोक आत्महत्या करतात, बरोबर की नाही. पण आत्महत्या केल्यानंतर मनुष्य महाराज तो काय उद्धार होत नाही, त्याचा कितीही पुण्यवान असू द्या. आणि त्यानं जर आत्महत्या केली तर तो अधोगतीलाच प्राप्त होणार आहे, त्याला उत्तम गती प्राप्त होणार नाही. त्या ठिकाणी महाराज प्रेत योनी प्राप्त होते. वर्षानुवर्ष या ठिकाणी भ्रमण करत राहावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी जो भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याविषयी फक्त आम्ही अंतःकरणामध्ये प्रेम ठेवलं पाहिजे. निस्वार्थ प्रेम असावं, गोपिकांनी केलंय तसं. आणि मग या ठिकाणी महाराज भगवंतावर आम्ही जर निस्वार्थ प्रेम केलं तर त्या परमात्म्याला देव भावाचा भुकेला भगवंताला काही लागत नाही. भगवान परमात्मा फक्त भक्ताच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची त्या ठिकाणी सांगितलंय. आम्ही ज्या वेळेला त्या परमात्म्यासमोर जाऊ त्यावेळेला तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये असणारा भाव पाहतो की बाबा या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किती भाव आहे. आणि या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल महाराज, तर तुम्ही निस्वार्थ भावाने केलेलं भगवंतावरचं प्रेम. कारण महाराज अनेक उदाहरणं आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आपण जर वाचतं थोडंसं चिंतन केलं तर आपल्याला कळतं महाराज शबरी मातेच्या घरी भगवान परमात्मा गेले. भिल्ल जातीची असणारी ही शबरी माता आहे, पण त्या शबरी मातेच्या पर्णकुटीमध्ये परमात्मा गेले. फक्त तिच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव पाहिला. दुर्योधनाच्या इथं असणाऱ्या पंचपक्वान्नाचा त्या ठिकाणी त्याग करून भगवान परमात्मा विदुरजींच्या इथं जातात. आणि विदुरजींच्या इथं महाराज जाऊन कन्या खातात, कुठं केळीची सालं खातात असं वर्णन आलेलं आहे. हे कशामुळे घडलं तर त्यांच्या अंतःकरणामधला असणारा भाव फार महत्वाचा सांगितलेला आहे. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा.
सुंदर